ही आमची नवरात्रीच्या आदल्या दिवशीची थोडी तयारी होती। मी म्हटलं ते तुम्हाला दाखवा। नमस्कार, नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। ॲक्च्युली मी आता तयारी करणार आहे। जो घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो मला सांगितलं गेलेला आहे की तो थोडा दुपारचा आहे, 11:15 ते 12:30 समथिंग, म्हणजे तो काळ चांगला आहे तर तू त्या काळात पण तू उभं करू शकते म्हणून मी आता सध्या घटस्थापनेला सुरुवात करते। म्हणजे माझी आंघोळ झालेली आहे सध्या आणि फ्रेश होऊन मी आता जस्ट थोडंसं सुरुवात करते आहे, म्हणजे तयारी करून ठेवते। म्हणजे त्या टाईममध्ये मग मी फक्त घटस्थापना करून आरती करून घेईल। मी ऑरेंज कलरची साडी नाही घातली कारण वेळेवर घालेल मग ते थोडंसं काम आवडत नाही, तर त्याच्यामुळे आरती करताना घालू। आता मी फक्त ऑरेंज कलरचा टॉप घातलेला आहे जो मी तुम्हाला दाखवलेला आहे या पहिले। आणि हो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे डॉक्टर संचली। माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। चला घटस्थापनेची सुरुवात करूया। मी हे तांदूळ कलर करत आहे। आपण फूड कलरनी पण करू शकतो। माझ्याकडे हळद, कुंकू आणि एक जांभळा कलर होता त्याने मी करते आहे। थोडं पाणी टाकून ओलं करून तो कलर पुन्हा डार्क होतो त्याच्यासाठी मी करते आहे। मी हे एका कॅरी बॅगमध्ये घेऊन त्याला शेक केलं आणि बघा किती छान झाले। थोडं डार्क हवा होता मला म्हणून मी त्याच्यात पुन्हा एकदा कुंकू टाकलं होतं आणि छान मिक्स केलं होतं। मला ॲक्च्युली ह्याचं एक अष्टदल कमळ असं बनवायचं होतं। मी ते बघितलं होतं। हा बघा जांभळा कलर, हा पण आय थिंक फूड कलर होता माझ्याजवळ, तो मी त्याचा 3 कलर बनवले होते, म्हणजे हळद, कुंकूचा आणि एक जांभळ्याचा। तर हा आहे तो अष्टदल कमल। मी यूट्यूबवर बघितलं होतं। हा कळसासाठी आणि हा दिवासाठी, इथे माझे देव येणार असं मी सगळी अरेंजमेंट केली होती। आणि हे कसा झाला ते नक्की सांगा। कदाचित ही मोठी राहिली असती तर अजून थोडं स्पेस आणि मला व्यवस्थित करता आलं असतं, बट दॅट्स ओके। आय एम हॅपी की मी एवढं करू शकली। आणि हे थोडंसं हे झालं आहे कारण कलर जास्त झाला होता, तर ठीक आहे, पण जमलंय थोडा बहुत। नंतर आम्ही सामान आणण्यासाठी बाहेर गेलो होतो दोघं। तुम्ही आत्ता बघितलं किती भयंकर गर्दी होती बाहेर, बापरे भयंकर अशी गर्दी होती। आणि आम्ही सामान भरपूर असं आणलेलं आहे। मी थोडी बहुत माझी तयारी मी करून गेली होती जातानाच। आणि डेकोरेशन वगैरे कसं वाटलं, थोडं बहुत प्रयत्न केलेला आहे, बाकी जास्त काही नाही। आणि हा स्टँड मी ठेवलेला आहे। मी जेवढं होईल प्रयत्न तेवढं तुम्हाला दाखवेल कसं कसं काय काय करते आहे ते। सो सामान भरपूर आणलेलं आहे। आता ते सामान एकत्र केलं म्हणजे फ्रूट्स वगैरे पण आहे त्याच्यात ॲक्च्युली। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी कशी कशी स्थापना करते ते। थोडं थोडं आपण आता सुरुवात करू कारण जवळपास 11 वाजलेत फक्त, आपल्याकडे पाऊण तास आहे। तोपर्यंत सगळी तयारी करून घेऊ। आणि पतिदेव थोडं त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेले आहे, तोपर्यंत आपली तयारी करून घेऊ। आपल्या आरतीपर्यंत वगैरे तर ते येऊनच जातील। सो चला सुरुवात करूया। हे पानं ॲक्च्युली मी कुठेतरी बघितलं होतं आणि मला खूप आवडलं होतं। मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं होतं आणि हे मी अशीच काहीतरी जमा करत राहते जेणेकरून मला नंतर डेकोरेशनला वगैरे कामी येईल म्हणून। सो हे आम्ही काल थोडंसं विकत आणलं। मी त्यांना दाखवलं तुमच्याकडे असं आहे का। हे मी यूट्यूबवरून एका बघितलं होतं, तिथे मला खूप आवडलं होतं, तर मी करण्याचा प्रयत्न केलाय। तिच्यासारखं परफेक्ट तर नाही झालं, पण ठीक आहे, थोडं बहुत प्रयत्न केलाय। मी इथल्या सगळ्या देवी देवतांना पहिले स्नान करून वगैरे सगळं, हे फोटो पण मी तिकडेच विराजमान करते, तिकडेच घट लावते, म्हणजे इथे काही नाही, पण दिवा वगैरे लावते कारण बाकीचे देव वगैरे असतात इथे। आणि 9 दिवस मग तिथेच पूर्व तयारी केली होती, सगळे धुवून वगैरे काढले होते पहिलेच, म्हणजे जेणेकरून मला आज जास्त घाई नाही होणार होपफुली। सर चला, त्यानंतर पंचामृतनी मी सगळ्या देवतांना स्वच्छ केलं आणि त्यानंतर मी बाहेर कॅमेरा लावला, म्हणजे जेणेकरून मला कामं व्यवस्थित करता येईल। सर्वप्रथम मी जे माझ्याकडे तुळजादेवीची खूप मोठी अशी फ्रेम आहे ती बाहेर ठेवली। त्यानंतर सगळ्या देवांना मी ज्या देवघरात ठेवते ते आणि तुळजादेवीला एक छोट्या देवघरात ठेवते ते। त्यानंतर माती मी स्वच्छ केली आणि त्याच्यात थोडं ओलसरपणा राहण्यासाठी थोडं पाणी टाकलं। त्यानंतर मी सगळ्या देवांना म्हणजे जी माझी माळ आहे, त्यांचे जे वस्त्र आहे, पुन्हा हे एक मी वस्त्रमाळ त्यांना घालते ते मी त्यांच्यावर ठेवलं होतं। त्यानंतर मी कलश तयार केलं। हे मी धागा आणि त्यात 1 रुपया आणि सुपारी असं मी टाकते ते मी त्याच्यात टाकलं होतं। आणि त्यानंतर ते कळशमध्ये पण हळदी कुंकू वगैरे टाकलं आणि ते कलश जे मी अष्टदल कमल तयार केलेलं आहे त्याच्यात ठेवलं। त्यामध्ये पानं ठेवली, मी 5 पानं ठेवते आणि त्यामध्ये ते नारळ प्रस्थापित केलं होतं। आणि हे सगळं करताना ना अलगच ऊर्जा निर्माण होते माहिती आहे का, कारण म्हणजे थकलं असेल तरी पण आपल्याला खूप छान वाटते, एक वेगळाच उत्साह असतो कारण घरात खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते। त्यानंतर मी जो तुळजादेवी फोटोसाठी हार आणला होता तो त्यांना घातला आणि त्या कळसाला पण मी
वस्त्रमाळ टाकली. कळसासाठी पण मी फुलाचा हार आणला होता त्या दिवशी. लहानपणी आम्ही हे सगळे वस्त्रमाळ घरी करायचो, पण आता वेळ काळ थोडंसं जास्त कमी असल्यामुळे त्यामुळे मला हारच आणावे लागले. समोर तुम्हाला कळेलच मी पूजा वगैरे कशी केली. त्यानंतर मी जे फुले आणले होती ते मी सगळ्यांना अर्पण केली, कारण माझी पूजा ऑलरेडी झालेली होती. आणि ते अर्पण केल्यानंतर मी दिवा मात्र अखंड ठेवते, मी त्याची तयारी केली होती. आता मेन घट जे मी बसवते त्याची तयारी करत होती. मी या चौरंगला स्वच्छ धुवून काल सगळी पूर्वतयारी करून ठेवली होती. आणि हे थोडं बहुत काहीतरी माझ्याकडे डेकोरेशनचं होतं, मी ते लावलं होतं. त्यानंतर त्यामध्ये एक ताट ठेवली मी, जे तुम्हाला समोर दिसेलच. पहिले मी हे स्टँड व्यवस्थित ठेवून घेतलं, त्यानंतर तिथे एक ताट ठेवली म्हणजे ते घट नीट राहायला पाहिजे. आणि त्यावर हे एक प्लेट ठेवली म्हणजे ज्यावर मला माती वगैरे टाकता येईल. हे पण जे कलश आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं, त्याला पण दोराने बांधलं. आणि त्यानंतर त्यामध्ये पण मी एक कॉईन आणि सुपारी टाकते, ते मी टाकलं. त्यानंतर त्याच्यात पण मी पानं ठेवते. आणि माझी मम्मी ॲक्च्युली ह्याच्यावर देवीची मूर्ती ठेवत होती, पण मी तशी नाही करत. त्यानंतर मी कलश ठेवला, म्हणजे मला असं वाटलं पहिले मातीच्या पहिले मी ते कलश ठेवायला पाहिजे, जेणेकरून तो स्टँड होईल व्यवस्थित आणि माती पण व्यवस्थित बसेल. त्या कलशामुळे ॲक्च्युली प्लेट थोडीशी बेंड होत होती. त्यानंतर मी मातीची एक लेअर दिली, त्यानंतर त्याच्यावर जे धनधान्य टाकायचं त्याची एक लेअर दिली आणि त्यानंतर मातीची लेअर दिली. आणि त्यांच्या नात आहे, पहिल्या दिवशी मला सवासणी भेटली, त्यांनी मला हे पाठवलं आहे की तू एवढं छान केलं आहेस तर हे पण लाव म्हणून. तुम्ही आता लावते. मी त्यांची ओटी भरली, म्हणजे ते जोगवा मागायला आल्या होत्या. मी काही व्हिडिओ शूटिंग करून खूप घाई होती आहे, सो मी पहिले हे तयार करून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. सो फायनली माझी घटस्थापना झाली. सगळे देव वगैरे छान दिसत होतं, डेकोरेशन पण मला खूप आवडलं ॲक्च्युली. त्यानंतर मी आरतीची तयारी करत होती. पतिदेव घरी नव्हते, ते थोडे कामासाठी बाहेर गेले होते, त्यामुळे मी म्हटलं पहिले आरतीची ताट वगैरे सजून घ्यावी, म्हणजे ते आल्याबरोबर लगेच करता येईल. मुहूर्तावर करायचं होतं आणि आम्ही आरती सुरू केली होती. त्यानंतर सो फायनली माझी आरती झालेली आहे, कारण ती वेळेवर करायची होती. आणि थोडं फिनिशिंग आता 1-2 दिवसापर्यंत चालत राहील माझं. तर मी जसं ब्लॉग करेल तसं तुम्हाला कळेलच आणि मी दाखवत राहील शॉर्ट्समध्ये. विशेष म्हणजे शॉर्ट म्हणजे बघत राहा, त्यात मी नक्कीच रोजचं दाखवत राहील किंवा कलरचे शॉर्ट्स वगैरे येतील. हे जे मी मुकुट घेतलेलं आहे ते यावेळेसच घेतलेलं आहे आणि ते खूप छान दिसत आहे. थोडंसं मॅनेज करावं लागलं त्यासाठी. आणि त्या काकूंनी त्याच्यासाठी ती एक साडी पाठवली, ते खूप खूप धन्यवाद काकू, तुम्ही माझं ब्लॉग बघत असाल तर. तुमच्याशी बोलते थोड्या वेळाने, कारण मला थोडंसं बोलायचं आहे महत्त्वाचं. त्यानंतर संध्याकाळी क्लिनिक जाण्याच्या पूर्वी नैवेद्य लावून द्यायचं असतं. तर मी त्या दिवशी शेवायची खीर केली होती. ती ब्राऊन ह्याच्यासाठी दिसते कारण ती गुळाची होती, आमच्या दोघांनाही आवडते म्हणून मी गुळाची केली होती. तर संध्याकाळची ती आरती आणि नैवेद्य होतं. त्यानंतर आम्ही क्लिनिकला गेलो आणि बघा देवींचे आगमन सुरू होते. हे जातानाच आहे, म्हणजे घरी येतानाचा. थोडंसं दिवा चेक करायला आली होती आणि मी म्हटलं की एकदा बघून घ्या. म्हणजे मी तसं 12 महिने माझा 24 तास दिवा असतोच अखंड, पण आता नवरात्रामध्ये थोडं स्पेशली लक्ष देते. सो उद्या आहे व्हाईट कलर, त्याची थोडी तयारी करते आणि त्यानंतर उद्या भेटू. नमस्कार. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा रंग आहे पांढरा. मी यूट्यूब शॉर्ट्स ते तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर काल बरंच काही मी चेंजेस केलेले आहे ह्याच्यात. मी हे थोडंसं कवर केलं. त्यानंतर मी चुनरी आणली होती ॲक्च्युली, पण मी विसरली कळसवर आणि देवावर टाकण्यासाठी. मी तुम्हाला एक झूम लुक पण दाखवते. आणि त्यानंतर दिवा अखंड राहिला. म्हणजे पहिल्या दिवशी मला भीती वाटत होती, कारण काल रात्री असं झालं की काल दुपारी खूप भयंकर मला घाई झाली होती आणि थोडं बहुत करण्याचं काम फिनिशिंग राहिलं होतं, मी तुम्हाला जसं म्हटलं. त्यानंतर मी थोडंसं भोग वगैरे लावला. आणि दुसरी गोष्ट काहीतरी लाइटिंग राहिलेली आहे, पतिदेव आज करून टाकतील ते काम. सो हळूहळू थोडं बहुत झालेलं आहे. आता मी करते आरती आज सकाळची, दुसऱ्या दिवशीची. माझी पांढरी साडी ॲक्च्युली मम्मीची आहे ही. तुम्ही जर माझ्या पहिल्याचा ब्लॉग बघितला असेल तर मी कॉन्फरन्सला घातली होती, त्यानंतर मी धुवून ठेवून दिली होती, पण मी म्हटलं आज काम येऊन जाईल. सो आज मी करते पूजा. काल थोडंसं माझं पण राहिलं होतं, मला बरंच काही बांगड्या वगैरे मी आणल्या होत्या, पण ते राहून गेल्या कारण खूप घाई झाली होती वेळेवर. आणि त्यानंतर मग पतिदेव आले, त्यांना थोडी भूक लागत होती. म्हणजे उपवास दोघांचे आहेत, पण उपवासाचं पण खायचं राहिलं होतं. सो चला आता आरती करूया.
काल जे जोगवा मागायला काकू आले होते, म्हणजे आमच्या सोसायटीच्याच आहे, त्यांनी मला हे पाठवून दिलं की तू इतकं छान केलंय तर हे पण कर म्हणून. ही चुनरी मी आणली होती, हे मुकुट जे आहे ते मी विकत घेतलं होतं. दुसरी 2 चुन्ने इथे टाकून दिल्या आणि हा आहे दिवा. थोडंसं मी मागेच ठेवलं आहे कारण व्यवस्थित राहावं, हवेने वगैरे कमी नाही व्हावं म्हणून. त्यानंतर इथे थोडंसं फिनिशिंग पतिदेवनी करून दिली. हे तर मी तुम्हाला दाखवलं कसं आहे ते. पहिली माळ ती पाण्याची असते, आज मी फुलाची करेल, होपफुली पांढऱ्या फुलांची करून घेईल कारण आज पांढरा रंग आहे म्हणून. आणि त्यानंतर लाइटिंग राहिलेली आहे, पतिदेव लाइटिंग करून देतील. सो असं आहे. आणि हे आमच्या नेक्स्ट डेचं वॉकिंगचे स्टेप्स आहेत. आणि हा 3रा दिवस आहे नवरात्रीचा, तर आम्ही सकाळची आरती करत होतो. नमस्कार, आई अंबेचा उदो उदो. आजचा आहे 3रा दिवस नवरात्रीच्या. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा रंग आहे लाल, तर मी लाल कलरची साडी घातलेली आहे. कॅमेरामध्ये थोडंसं कलर चेंज होत आहे, पण हा लालच कलर आहे. सो आजचा आहे 3रा रंग. मी म्हटलं आजपर्यंत तुम्हाला सगळं काही म्हणजे व्हिडिओ वगैरे काढून ते दाखवून त्यानंतरच या व्हिडिओची एंडिंग घ्यावी. तुम्ही सकाळपासूनच बघत आहे, म्हणजे आता कॅमेरामध्ये किती येत आहे माहिती नाही, अगदी अक्षरशः असं दणदणीत चालू असतं सकाळपासून देवीचे गाणे वगैरे. काल रात्री आम्ही थोडंसं दांडी खेळलं, पण माझ्या मोबाईलची बॅटरी खूप लो म्हणजे स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे काही घेऊ नाही शिकली. पण यानंतर मी हळूहळू जसं जसं या दिवसात होईल थोडे क्लिप्स मी सॅटर्डेच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत नक्की मात्र यूट्यूब शॉर्ट्स माझे नक्की बघा, तुम्हाला आय होप आवडतील. आणि आवडतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब. सगळ्यात महत्त्वाचं, मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं पहिल्या दिवशी की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून, ते हेच होतं की मला माझ्या बर्थडेच्या दिवशी इतक्या जणांनी, म्हणजे मला असं वाटतं मी खूप ग्रेटफुल आहे की मला खूप जणांनी माझे स्टेटस ठेवले, मला सगळ्यांनी विश केलं. कदाचित कुणाचं राहिलं नसेल त्यांनी बिलेटेड पण केलं. आणि बऱ्याच जणांनी खूप खूप छान शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या दिवशी मला असं कळालं की मला खूप सारे लोक म्हणजे माझा विचार करतात किंवा मला विश केलं त्या लोकांनी इतका वेळातला वेळ काढून. बरेच लोक जे होते ते म्हणजे मला अनएक्सपेक्टेड होतं एवढं पण. तर खूप छान बर्थडे झाला सगळ्या फ्रेंड्सला आणि सगळ्यांना, माझ्या शुभेच्छुकांना सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. असंच तुमचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा राहू द्या. करा, लाईक करत जा, कमेंट करत जा माझ्या व्हिडिओवर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी. बाय बाय, टेक केअर.